उमेदवार बिनविरोध निवडीवरून विरोधकांच्या आरोपांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। विरोधकांकडे उमेदवार नव्हते असा टोला शिंदेंनी लगावलाय। तर कुणाला कुठे जायचं ते जाऊ शकतात असं अजित पवारांनी म्हटलंय। लोकसभेत जेव्हा जिंकले तेव्हा ते सगळ्या ईव्हीएम चांगल्या होत्या, निवडणूक आयोग चांगला होता, सगळं चांगलं होतं। हरल्यानंतर सगळं वाईट होऊन जातं। ही दुटप्पी भूमिका आहे। खरं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं आहे अशी म्हण आहे आणि ती म्हण यांना लागू पडते। आता जे बिनविरोध झाले त्यांच्याकडे तर उमेदवारच नव्हते, धरून पकडून उमेदवार पकडून उभे केले। आता जे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही। प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल।